Hey!
सेवक कोण पुण्य त्यांचा होईन सेवक
जिहे द्वंद्वादिक दुरावले ऐसे वर में मज दावे नारायणा अंतरच्या खुना प्रगटोने बहु अवघड आहे संत भेटे परी जग जेठी करुणा केली ऐसे वर में मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी किंवा सुखाची विश्रांती पहुड ऐसे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठ्ठल विठ्ठल सचितानंद सांद्राय सर्वातीताय साक्षणे नमस्ते देशकेंद्राय शिवाय शिवगतिने हरि ओम आप्यायन्तु ममंगानि वक्प्राणचक्षु श्रोत्रमथु बलिमिन्द्रियाणि सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां माम ब्रह्म निराकुर्त निराकरणमस्तु निराकरणमेस्तु तदात्मनिर्तियोपनिषस्तु धर्मास्तमय सन्तु ओम शांति 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 जन्माद्यस्य यतोऽन्वयादितर्थशार्थिष्व विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवै मुह्यन्ति यत्सूर्या तेजोवारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गं मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तुकोकं सत्यं परं धीमहि योगिराजं यतिश्रेष्ठम् अनसूयानन्दवर्धनं भर्गं वरेण्यं विश्वेशं दत्तात्रेयं जगद्गुरुं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकर्णशङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवी सर्वभूतेषु मुक्ताईरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्रीगुरवे नमः देवराज सेव्यमान पावनांग्रे पंकजं पूर्णेन्दु सुंदर मुखाद रवींद्र नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सुरजं चंद्र नीलाभधावं जगन्निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं श्री विठ्ठलं चिंतयामि ही पंढरीच्या पतित पावना माय बापा सावळ्या नांद तू सुत चंद्रभागेच्या तीराव हे रुक्मिणी रमणा तुझ नाहीचा दळण करता सावत्याच्या माळ्या गोऱ्याच्या कुंभारा समस्त वारकऱ्यांच्या सुरोदा आत्मा रामा सावळ्या श्री विठ्ठला तुझ नमो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संतासिया चरण संतासिया चरण संतासिया चक्रपादारे कथा विस्तार चक्रपादारे कथा विस्तार पादारे कथा विस्तार बाबा जी सद्गुरु दास तुका बाबा जी परमेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते करुण्याता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैचरण देवांचे काय माझे वाणी मानेल संतांसे रंजव्या चित्तासी आपल्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जुडतो कथे काळी आपण असावे जवळे मस्तक हे पाया पुण्य त्यांचा होईना सेवक जिही द्वंद्वादिक दुरावले ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेविकर्ता निवडला अभंग महाराष्ट्र भूषण जगद्वंद्य जगत सम्राट संत शिरोमणी वैराग्य मूर्ती भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा संत महात्म्यांच्या चरणाचं सानिध्य लाभण्याची भूमिका या अभंगामध्ये वर्णनित केलेले आहे. विठ्ठल विठ्ठल कोण पुण्यवान आहे की ज्याच्या सानिध्यामध्ये आम्ही गेल्यानंतर ज्यांचं द्वंद्व निरसन झालंय. जिही द्वंद्वाधिक दुरावले त्याचं दास मला व्हायचं त्याचा सेवक मला व्हायचंय. हे भगवान तुम्ही मला असं वर्म दाखवा की ज्या वर्माने माझ्या अंतरीच्या खुणा प्रगट झाल्या पाहिजे. साधूची भेट होणं सोपं नाही अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी पण तुमच्या कृपेने मला संताची भेट झाली. आता मी वृत्तीवर न येता लोक सुखाचा शोध घेतात त्या सुखाच्या शेजारीच ती विश्रांतीच मी आता घेणार आहे पोहणार आहे असं जगद्गुरु तुकोबरायांचं या अभंगामध्ये प्रतिपादन आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपण सर्वांना श्रोते सालबतप्रमाणे याही वर्षे भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये भगवान श्री कालभैरवनाथाच्या दिव्य प्रांगणामध्ये सणसवाडी क्षेत्र तालुका शिरोर जिल्हा पुणे सुंदर अशा भगवान श्री कालभैरवनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये पुरातन मंदिर आहे. जीर्णोद्धार होऊन आता बरेच दिवस झालेत. 9-10 वर्षांपूर्वी आलो होतो. कोरोना नंतर काही येणं झालं नाही आणि बऱ्याच दिवसांनंतर सणसवाडीकरांच्या भगवान श्री कालभैरवनाथाच्या दर्शनाचा त्यांची सेवा करण्याचा योग माझ्याकडे आलाय. मला आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुने पाणी सगळी माणसं भेटलीत. त्यामध्ये काही नाही येत. आता आमचे भाऊ होते पहिले त्यांच्याकडे यायचं. सभापती साहेब होते इकडं. बरीच मंडळी आहेत. आता काल परवा आमचे सरपंच पण वैकुंठवासी झाले. गोड माणसं हो. पण असं आहे आम्हाला कंटाळा आलाय आम्ही हाल ना आणि ज्यांची गरज आहे ते देव इथं ठेवना अशी काही गंमत झाली आहे. विठ्ठल विठ्ठल कालाय तस्मै नमः. जे आलंय ते जाणारच आहे. उपजेते नासे नासिले ते पुनर्पी दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे परिव्रम का जिसने जन्म लिया है इस संसार में उसको एक न एक दिन जाना तो पडेगा साहेब. आलाय ना जो या शरीराच्या गावाला जो आला त्याला नाशिवंत दे
ज्या मृत्यू लोकांमध्ये तो कोणी असू द्या, येथं नाही उरू आले होता. इथे कोणी आलं आणि म्हटलं मी लई शहाणा आहे आणि मी हलणारच नाही, इथं ब्रह्मादिकांचा सुद्धा पार नाही महाराज. आजामेला पण असे गायक असल्यावर मरायला सुद्धा मजा वाटते नाही का. जागे पाहिजे माणसाला. 100 साल की जिंदगी जीने की कोई जरूरत नहीं, 100 साल की जिंदगी जीने की कोई जरूरत नहीं. एक पल की जिंदगी होनी चाहिए, लेकिन एक पल की जिंदगी भी ऐसी होनी चाहिए जो शान से हो कि लोग तुम्हें याद रखे. 100 वर्षाचं आयुष्य आहे महाराज. पण या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ना देवादिकांचा जर अभ्यास केला बाबाजी, माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. देवांना 1000 वर्षाचं आयुष्य आहे. गणना अशी आहे, अनोरेनियान महतो महियान आत्मशजंतो निहितो गुहायाम शतक्रतो पश्यति वित क्रोधो धातु प्रसादान महिमानमात्मनः. 2 रेणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अणु बनतो. पदार्थाचा सूक्ष्मातीन सूक्ष्म जो भाग आहे, जो सूक्ष्मदर्शकाली शेवटच्या बिंदूवर दिसतो, त्याला अणु असे म्हणतात. तो अणु 2 रेणूंनी तयार होतो. तो इलेक्ट्रॉन 2 रेणूंचा एक अणु, 3 अणूंचा एक त्रयस्थ रेणू. 3 त्रयस्थ रेणूंमधून सूर्यकिरणाला जायला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी असे म्हणतात. अशा 1000 त्रुटी या नामान 1 सेकंद तयार होतो घड्याळाचा. असं आमचं विज्ञान आहे, अध्यात्म आहे. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 24 तासाचा 365 दिवसाचं. आपलं आयुष्य 100 वर्षाचं. अल्पायुष्य मानव देहा काल भैरवनाथांचं कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये आमचे लाडके प्राणप्रिय कोंढापुरीचं वैभव रत्न, आपल्या परिसराचं वैभव प्रकाश नाना गायकवाड
या ठिकाणी उपस्थित आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. बापासारखी माया करतात. आम्हालाही कोणी नाही, आम्ही त्यांच्याकडे येत राहतो. साधूला सांभाळायला ताकद पाहिजे नाही का. 100 हत्ती सांभाळता येतात, साधू सांभाळायला ताकद लागते. आणि ज्यांना साधू सांभाळता येतो तेच सज्जन आहेत. विठ्ठल विठ्ठल. 100 वर्षाचं आयुष्य आहे महाराज. आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आयुष्य फार थोडं आहे. आणि त्या थोड्या आयुष्यामध्ये ना आम्हाला परमार्थ साध्य करायचा आहे. कथा कीर्तन गंमत नाही आहे. कथा कीर्तन उगा टाइमपास नाही आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही बसलात आणि इथे बसून जर तुम्हाला वैराग्य येत नसेल, इथं येऊन तुम्हाला भक्ती समजत नसेल, इथं येऊन तुम्हाला आता मी मनुष्य देहात आहे, माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, हे जोपर्यंत आपल्याला सुचत नाही, मला वाटतं वेदांत वाचस्पत्याचं कीर्तन ऐकणं सुद्धा मूर्खपणा आहे. ज्या कीर्तनाने उर्मी जागृत झाले पाहिजे, आत्मचिंतन जागृत झालं पाहिजे. तुम्हाला पैसे सोडवायचे असतील आणि तुम्हाला निश्चितच फक्त नियमच पुरा करायचा असेल तर यामध्ये आमची तक्रार नाही. विठ्ठल आणि काय का माहिती आहे का महाराज, या संसारामध्ये ना तुमच्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं जग आपलं आहे. जवरी चलनगा तवरी म्हणती मानिती लहान सुखाची इंद्रिये मावळली आला भागुला जा तोच देह नव्हे कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. हे जे शरीर आहे ना महाराज, सजर यारथी तरस है क्यों अरे दिवस तुम्हाला सोडून जावंच लागेल. तुम्ही किती कमवलं आणि किती माया कमवले, विश्वास करा साहेब. आमचा आजोबा पाष्टाच्या घरात राहत होता. पाष्टाच्या घरात आजोबा कुठे राहत होता? पाष्टाच्या घरात. आमच्या बापानं शहाणपणा केला, पत्र्याचं घर बांधलं. आमच्या वडिलानं स्लॅबचं बांधून ठेवलंय. आमची पोरं उद्या काचेचं बांधतील. आणि नाना एक दिवस येणार, 2 तासामध्ये बंगला बांधून पुरा होणार. अजून 2 वर्ष थांबा तुम्ही. फक्त स्ट्रक्चर आणि प्लॅन इंजिनियरला द्यायचा. 2 तासामध्ये 50 लाखाचा बंगला तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये तो बांधून देणार. तुम्ही 50 लाखाचा बंगला 2 तासात जरी बांधला ना साहेब, तुम्ही किती भारी ड्रेस अंगावर धारण केला ना, तुम्ही काही सोन्याचा तांदूळ नाही खाऊ शकत. तुम्हाला भाकरच खावं लागेल. इथेच जगायचं, इथेच राहायचं आहे, काही नाही आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे बरं का, कुणाला जास्त गर्व आणि गुरूर असेल ना स्वतःवर, तुमच्या संगती कोणीतरी एक आहे जो पाठीवर हातात हात घेऊन सांगतोय, भिवू नकोस, मी तुझ्या संगती आहे. तोपर्यंत सर्व ब्रह्मांडाचे मालक तुम्ही आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या हातातला हात निघून जाईल ना, तुमच्या पाठीवर थाप मारणारा हात तुमच्या संगती राहणार नाही ना, 50 कोटीची तुमची प्रॉपर्टी असू द्या, तुम्ही गल्लीतले भिकारी असल्याशिवाय राहणार नाही. सगळं जीवन है जीवन, जिनकी मोहब्बत के खातिर हमने जिंदगी कुर्बान कर दी, जिनकी मोहब्बत के खातिर हमने जिंदगी कुर्बान कर दी, उन्होंने पीठ पीछे खंजर खोप कर हमारे कत्ल कर दी. क्या हम इतने गए गुजरे थे कि मोहब्बत के काबिल भी समझा नहीं. जिनको सर पर रखकर खिदमत करते हैं वही जूते मारे आपनों ने हमें ही प्रपंचाची वार्ता आहे. साहेब ध्यानात ठेवा. तुम्ही किती करा, काही करा, जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे ना, सब पैसे
काहीतरी आहे तोपर्यंत सगळे आपले, आणि एकदा का तुम्ही फिके पडले, त्यांना कळून चुकलं, आता आपल्या इच्छा पूर्ण करायला ते समर्थ नाहीत. एकच प्रश्न शिल्लक राहतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? याच्यापेक्षा तिसरा प्रश्नच नाही आहे. म्हणून साहेब, या जगतामध्ये ना तुम्ही जगत आहात ना, आणि तुम्हाला जगायचंय ना, आणि मेल्यावर सुद्धा तुम्हाला कीर्तिमान व्हायचंय ना, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही कुणीतरी एकच असा कमवा की ज्यानं रात्री 12 वाजता आणि दिवसाय 12 वाजता ताल ठोकून म्हटलं पाहिजे, आय एम ओनली युअर, मी फक्त तुझा आहे. हे ममत्वाचा जो भाग आहे ना साहेब, 2 मिनिटं तुम्ही स्वतःला बाजूला करून बघा. तुम्ही आहेत ना तिथं, फक्त बाजूला व्हा. तुमची जागा घ्यायला 10 जण टपलेले आहेत तिथं. तुम्हाला काय वाटतं, इथं माझं कीर्तन नसतं म्हणजे काय कोणी आलं नसतं काय? माझे 10 बाप तयारच आहेत ना. एक आहे, मला तुम्ही संधी दिली ना, त्या संधीचं मी सोनं केलं पाहिजे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि जर तेही तुम्हाला करता येत नसेल तर विश्वास ठेवा साहेब, तुम्ही या जगाच्या पाठीवरचे सगळ्यात गरीब मनुष्य आहात. तुम्ही गरीब कोण आहे? ज्याला स्वतःचा महिमा कळत नाही. लोकांनी देवादिकांना सोडलं नाही, तुम्ही कोण आहे? तुकाराम महाराजांना गाढवावरून हिंडवलं लोकांनी, ज्ञानोबरायांना वाढलेली भिक्षा मातीमध्ये मिळवली. ते लोक तुम्हाला चांगलं म्हणणार आहे का? चांगलं तुम्हाला कोणी म्हणावं माहिती आहे का? चांगलं या जगामध्ये फक्त तिघांनी तुम्हाला म्हणावं, जन्म ज्यांनी दिला ना त्या आईवडिलांनी तुम्हाला चांगलं म्हणावं. पहिली गोष्ट अशी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या सच्चिदानंद सद्गुरू देवाच्या चरणावर तुम्ही सर्वस्व समर्पित केलंय त्या सद्गुरूने तुम्हाला चांगलं म्हणावं. आणि तिसरी गोष्ट आहे ना, तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला स्वतःला चांगलं म्हणावं की नजरों एक बात उस आईने के सामने खड़े होकर तो देखो, ये नजर किसी के सामने झुकने नहीं चाहिए, बस इसी का नाम जिंदगी है. जीवनाला काही लागत नाही हो. तुम्ही फक्त ना जिथे आहात ना तिथे समर्पित व्हा. जिथे कथा कीर्तन काही नाही आहे. तुम्हाला जर स्वतःचं उद्धारण करता येत नसेल, स्वतःमध्ये प्रचिती करता येत नसेल, स्वतःच्या सद्गुरू देवांच्या चरणावर आपल्याला सर्वस्व समर्पित करता येत नसेल, आमची खोड काय झाली सशे बाबा तुम्हाला सांगू का? माझा गुरु मरतो कधी आणि त्याच्या गादीवर मी बसतो कधी. गुरु मरतो कधी, त्याच्या गादीवर मी बसतो कधी. बाप मरतो कधी, त्याची इस्टेट मला भेटते कधी. अरे बावळाट, तो मेल्यावर तुलाच भेटणार आहे, रडगाणं करतो कशाला? पण आपल्याला तिथपर्यंत थांबायची दानत नाहीये. दानात विश्वास ठेवा. बापाची इस्टेट मुलाची नसतेच. बापाची इस्टेटीवर अधिकार नातवाचा आहे, पण मुलाला वाटतं माझीच आहे, आणि म्हणून इथे फसगत आहे. विठ्ठल विठ्ठल. काय झालं ना, रोजचा प्रवास, धावपळ, झोप अशीच आहे. त्यात कार्यक्रम आहे, प्रवास आहे, तब्येत अजिबात बरोबर नाही आहे. फक्त म्हटलं पाकिटापुरतं कीर्तन करायचं आहे. विठ्ठल याच्यावर जीवनामध्ये सुखाची इच्छा आहे साहेब, आणि सुखाची तळमळ आहे ना. आम्ही रात्रंदिवस त्याच्यासाठी अट्टास करतोय ना. ते सुख कशात आहे हे अगोदर समजून घ्या साहेब. तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, कोणी पण असा, माम ही पार्थ व्यपाश्रित्य ये पिशु पापयोनयः श्रियो वैश्यास्तदा शूद्रास ते पियांती पराम गतिम. तुम्ही कुठल्या जातीचे आहे, कुठल्या धर्माचे आहे, कुठल्या परंपरेचे आहे, कुठल्या गुरुचे चेले आहात,
याच्याशी मला काही घेणं नाही आहे. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे, तुम्ही त्या जगत नियंता परमात्म्याचे फक्त अंशात शुद्ध अंश आहे. त्या शुद्ध अंशाला समजून घेणं, मी कोण आहे, मी आलोय कुठून, मला जायचंय कुठं आणि मी काय केलं पाहिजे, म्हणजे माझ्या आत्म्याचं कल्याण होईल. बाकी धर्म सगळे वेगळेच आहेत ना. आणि तसं जर नसतं तर भगवान कृष्णाने अर्जुनाला उपदेशच म्हटला नसता. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवान म्हटले की नाही. मग सर्व धर्मान परित्यज्य याचा अर्थ काय? सर्व धर्मान परित्यज्य. तुझे कुठले धर्म आहेत ना सगळे सोड. मामेकम शरणम व्रज, फक्त मला एकट्याला शरण ये. मग मी काय करील? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. त्यांना काहीच माहित नव्हतं, त्यांना फक्त एकच माहित होतं. त्या जटेतून जन्म झाला ना, फक्त त्या दक्षाचा नाश करणे एवढाच उद्देश. तो कोण आहे, कुठला आहे, काय आहे, काही घेणलेलं नाही. तिथून जन्माला आले ना, ते तिथून जन्माला आले. आदेश फक्त एकच, त्याचा संहार कर, बात खतम. जसे गेले मुंडकं छाटून डायरेक्ट यज्ञातच टाकलं. ते काल भैरवनाथ आहेत आमचे, बाकीचा उद्योग नाही माहिती. शेवके सांगितले, मालकानं सांगायचं आणि तेवढंच करायचं. गुरुनं सांगायचं ना, इथं उडी टाकून द्यायची. म्हणायचंच नाही खड्डा किती खोल आहे. का माहिती आहे का? गुरु त्या खड्ड्यात अगोदर जाऊनच आलेला असतो की तुम्हाला एवढा खड्ड्यात जाऊच देणार नाही. पण आमचं काय झालंय माहिती आहे का? मी म्हणजे शहाणा आणि समोरचे सांगतात म्हणजे सगळी येडीच आहे ती. आणि म्हणून ना एक विश्वास ठेवा साहेब, तुमचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना, रोज कीर्तन आहेत, रोज कीर्तन आहेत. इथे नाही, तिथे नाही, तिथे नाही, तिथे नाही. महिन्यात तर 25 दिवस आम्ही बाहेरच आहे. या 25 दिवसाच्या रोजच्या प्रवासामध्ये ना महाराज, बरं का, आमची एकच इच्छा आहे, तुम्ही जे कोणी असाल ना, तुम्ही स्वतःला ओळखून घ्या, आत्मकल्याण करून घ्या. जोपर्यंत आत्मकल्याणाचा मार्ग तुम्हाला सुचत नाही तोपर्यंत कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, अरे हृदयातील भगवंत अजूनही आहे उपासे. पाणी में मोमी मासा तहानलेला राहत असेल, हसू येणार की नाही? तसं आहे ना, तुम्ही मनुष्य जन्म घेतला ना साहेब, स्वतःला ओळखून घ्या बरं का. नाहीतर हे मनुष्य शरीर तुम्हाला आता भेटलंय ते परत कधीच भेटणार नाही. दुर्लभो मानुषो देहो न देह दुर्लभ धन.
मागुता जन्म न पाव. अशी शरीर आहे ना महाराज, दुर्लभ आहे, भेटतच नाही. आणि साहेब तुम्हाला भेटलं ना, भाग्यवान आहे तुम्ही. तुमचं नशीब किती गोड आहे हो. बापाचीच खानदानी 5-25 एकर जमीन, 5-50 लाखाचा बंगला, 40-50 लाखाची गाडी. आपल्याला अडचण काय? आणि एवढं सगळं आयतं भेटून हा निस्ता कला केंद्रच पाहतो. काय पुरुषार्थ आहे? अरे बापाच्या इस्टेटीला आहे ना, ज्या लोकांनी रस्त्यावर आणलं ना, विश्वास ठेवा 3ऱ्या पिढीनंतर खायला अन्न सुद्धा उरत नाही साहेब. ध्यानात ठेवा, सावधान. तुम्हाला गंमत वाटेल साहेब, दर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते, और हर दर दर पे दर दर होकर झुक जाए उसे भी सर नहीं कहते. माणसाने स्वतःचं मस्तक आणि स्वतःचं कपाळ एवढं तंदुरुस्त ठेवलं पाहिजे ना, ब्रह्मांड कोसळलं तरी द्यायचं नाही. आणि स्वतःचं मस्तक झुकवायचं नाही. दर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते, और सर सर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते. दिमाखानं राहायचं साहेब, दिमाखानं. आणि जो दिमाग तुम्हाला दिलाय ना, ज्या परंपरेनं, ज्या वंशाने, त्या सच्चिदानंद सद्गुरुदेवाच्या कृपेने, वाडवडिलांच्या पुण्याईने, तो विनाकारण तुम्ही 4-4 संगतीमध्ये बर्बाद करू नका साहेब. ध्यानात ठेवा, तुमच्या संपत्तीला ज्या दिवशी कुसंग लागेल ना, ज्या दिवशी तुम्हाला वाईटाचा संग लागेल ना, त्या दिवशी तुमचा संस्कार आणि संपत्ती शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला गरज कशाची आहे? चांगल्या संगतीची आहे. आणि म्हणून आपण जिथे कुठे आहात, कुठे असाल, चांगल्याची संगत करा बाप्पा. नाही भेटली ना, एकटे राहा. संगत करना सज्जन की बढत बढत जाए, गज के माथा आजा बैठे मन माने सोबल गाय. आणि वाईटाची संगत भेटायला टाइम लागतो कुठे? 4 वरातीन असला ना साहेब, 5व्या वरातीला बुच्चन प्यालाच पाहिजे. तो सिद्धांत आहे. काय 4 वरातीन असला ना, 5व्या वरातीला बुच्चन घेणार. जिथे पत्त्याचा डाव चाललाय ना, निस्ता पाहायला गेला, काही कारण नाही, घेणं नाही, देणं नाही, तो 3ऱ्या-4थ्या डावाला पत्ते मोजून बघणार. म्हणून कधीतरी ना येड्यांच्या नादी लागून बघा बरं का. मदमस्त योगियों के सन्निधि में जाकर देखो, तुम्हारे जीवन का कल्याण होए बगैर रहेगा नहीं साहेब. ध्यानात ठेवा, संतन की संग चांगल्यांच्या संगतीत राहा. सुखाची गरज आहे ना, मग सुखाची परिभाषा ऐका. शरीरम स्वरूपम नवीनम कलत्रम धनम मेरुतुल्यम यशचारु चित्रम ततक्यम 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 ततक्यम. शरीर सुंदर असणं म्हणजे सुख आहे. काय? शरीर सुंदर असणं, तंदुरुस्त असणं म्हणजे सुख आहे. तुम्ही साखर कारखान्याचे चेअरमन आहे, तुम्ही साखर कारखान्याचे चेअरमन आहे, आणि तुम्हाला डायबिटीज आहे. मला सांगा, तुम्ही साखर कारखान्याचे चेअरमन आहे आणि तुम्हाला कोणता रोग आहे? डायबिटीज. आता तुम्हाला त्या साखरेचा काही उपयोग आहे काय? म्हणले कुंकवा कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे.
म्हणून ना साहेब, जे तुमच्याकडे आहे ना ते तुम्हाला भोगता आलं पाहिजे. भोगणं हा संसार आहे, जे प्राप्त आहे त्याचा भोग घेणं हा संसार आहे. पण यह लोकापासून थेट ब्रह्मलोकापर्यंत प्राप्त आहे, सगळं साध्य आहे. आणि तरी सुद्धा त्याच्यावर तिलांजली सोडलेला महाराज तो योग आहे. आणि या जगतामध्ये सुखी तर कोण होणार, ज्याचं नाव योगी आहे. महाराज एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना, भोग प्राप्त आहेत, सगळं प्राप्त आहे. ज्या घरी कुलस्त्रिया, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सोडून शरीर जे आहे ना सुखाची इच्छा करतं. शरीर सुंदर ठेवा, चांगलं ठेवा, निरोगी ठेवा. जोपर्यंत शरीर निरोगी आहे, तंदुरुस्त आहे ना, तोपर्यंत जगाच्या पाठीवरती तुम्ही सर्वात सुखी प्राणी आहे. पण शरीराचा स्वभाव आहे हे जाता आहे आगवे, नाशिवंत स्वभाव आहे. आणि म्हणून इथं वाचून जावे पंडकुमारा, शरीर जाणार आहे, त्याचा स्वभाव आहे. 5 वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो, आज कसे दिसतोय, आणि अजून 10 वर्षानं कसे असणार, अजून 10 वर्षानं कसे असणार, आणि अजून 2-4 वर्षानं कसे असणार. म्हणून ना साहेब, हे शरीर वायुर नीलम रथेदम भस्मांतम शरीरम कृतम स्मर कृतम स्मर कृतम स्मर कृतम स्मर. शास्त्रकार म्हणतात, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे ना, तुम्ही किती सजवा, चाहे आप हिंदू हो तो जलाया जाएगा, उसकी होएगी राख. आप अन्य धर्म के हो तो आपका दफन किया जाएगा, उसकी होएगी माटी. और नहीं आपके नसीब को कोई जलाने वाला मिला, नहीं आपके नसीब को कोई दफन करने वाला मिला, तो इस रास्ते पर कुत्ते बिल्ली खा लेंगे. इस शरीर की हो जाएगी विष्ठा और शरीर का कुछ नहीं हो सकता. इस शरीर ना साहेब रस्त्यावर आली, ठोकली, चुराडा, उचलायला सुद्धा हाडकं सापडत नाहीत. म्हणून जिथे कुठे आहात ना, तोपर्यंत जोपर्यंत आहे ना तोपर्यंत काहीतरी कमवा बरं का. कमवायचं शिकलं पाहिजे माणसाने. कीर्तनाची गंमतच अशी आहे साहेब. तरी कीर्तनाचे ने नटनाचे नाशिले नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, अंते नामची नाही बापाचे हस गेले. कीर्तन चांग कीर्तन चांग महाराज एक दिवस जाणारच आहे. किती सजवायला, किती ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जा, कुठे न्या, त्याच्यावर सुरकुत्या पडणार म्हणजे पडणार, मनका वाकणार म्हणजे एक दिवस जाणार की नाही. आता ते आमचे लोक कुठे जाऊन ते इंजेक्शन घेऊन राहिले नाही का. आम्ही पण औषधं विकतो, गुडघ्याचे, पाठीचे, मणक्याचे आम्ही विकतो स्वतः. पण ते काय माहिती आहे का, किती औषधं घ्या आणि किती गोळ्या खा आणि किती इंजेक्शन मारा, एक दिवस अरे बाबा खरं आयुष्य काय माहिती आहे का, खरं जीवन काय आहे. हे सरकार, जब तक तुम्हारा सुमिरन सांसों से चल रहा है तब तक जिंदगी है. और सच कहूं, जिस पल जिस वक्त तुम्हारा सुमिरन नहीं,
मुझे लगता है यही मृत्यु है। बस भगवान का सुमिरन है, ये जीवन है, और भगवान के नाम का विस्मरण यही मृत्यू है। मला हे सांगा, वर्षभर आपण वाट पाहतो या दिवसाची, त्यातले 8 दिवस सप्ताह, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यकर्त्यांचे हाल बघा ना, किती हाल आहे। आता सशेबाबांचं कीर्तन झालं, आवरलं, अर्धा तास तर बोगस जाणार आहे। मग याचं त्याचं उरकता 12 वाजणार झोपायला, 3:30 वाजता उठायचं, 4 वाजता काकडा चालू करायचा, काकडा झाला का मग पारायण झालं का प्रतिज्ञामाचं भजन आहे, हे आहे ते आहे ते आहे ते आहे, किती राड आहे। आणि तुमचं कष्ट काय कमी आहे का? हां, एवढा कार्यक्रम करायचा म्हणजे कोणी पंक्ती घेतलेल्या आहे, कोणी नाश्ता घेतला आहे, कोणी कीर्तनकार वाटून घेतला आहे, कोण काय केलं आहे, सप्त्याची वर्गणी आहे। मग मला सांगा, काय 1000 रुपये असेल का 500 रुपये असेल, बाईला 8 तास आमच्याकडं खुरपावं लागतं, तेव्हा तिला 250 रुपये रोज भेटतो साहेब। 8 तास, सकाळी 8 वाजता घरातून निघायचं स्वयंपाक घेऊन, आणि स्वयंपाक घेऊन निघाल्यावर शेतावर जायचं, आणि शेतावर गेल्यावर तिथं 9 वाजता दाणं बाळ असावं, त्याची झोळी करायची, त्याच्यात त्याला झोपवायचं लेकराला, आणि खुरपायला बसायचं। किती तास? 8 तास। दुपारी 1:30 वाजता जेवणाची सुट्टी, 2 वाजेपोतर जेवण झालं, 2ला बिलगायचं, 6 वाजेपर्यंत परत खुरपाचं आहे, आणि 6 वाजता खुरपल्यावर लेकराचा ठास तो वेगळाच आहे। आणि एवढं सगळं करून ती 6 वाजता परत ते टोपला घेऊन लेकराला पाठीशी बांधून ती घरी येते। परत दुसऱ्या दिवशी कामावर जायच्या तयारीनं तिला पगार भेटतो 250 रुपये, आणि सप्त्याची वर्गणी ती राजी खुशी 1000 रुपये देते। मला विश्वास आहे तिच्या घामाच्या कष्टाची परिणती ज्या दिवशी कीर्तनकाराला कळेल, त्या दिवशी वारकरी संप्रदाय विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटतं? हे या व्यासपीठाला कळालं पाहिजे। कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही आहे, कीर्तन म्हणजे टिंगल्या टावळ्या नाही आहे, कीर्तन म्हणजे लोकांचं मन प्रसन्न करण्याचं नाही आहे। जर या कीर्तनात बसून मी जर तुमचा उदय करत असेल ना, हां, मला अजून कार्यक्रम भेटावे, पाकिटं भेटावे म्हणून मी तुमचा जर गाजावाजन उदय करत असेल, तर माझ्यासारखा नीच आणि पापी मीच असू शकतो, तुम्ही असू शकत नाही। कशासाठी करायचं? ज्या मुखानं हरी बोला नाही, बाकीचा उद्योगच करायचा नाही। आणि एवढं कीर्तनकाराला कळालं का, तुम्हाला सांगतो ना, 8 दिवसामध्ये सणसवाडीचे 100 लोक माळकरी झाल्याशिवाय राहणार नाही, लिहून घ्या माझ्याकडून। पण आमचं काय होत आहे, इथूनच तयारी नाही ना, इथंच तयारी नाही आहे, आणि इकडून जर तयारी नसेल ना, तुमचं कल्याण होणार नाही साहेब, एवढं ध्यानात ठेवा। म्हणून तुमचं 10,000चं काय 15,000चं काय पाकिट आम्ही घेतो ना, तेवढी लायकी आपली गावंड्याच्या हाताखाली नाहीच आहे। मग गावंड्याच्या हाताखाली जाऊन जर आपल्याला 500च भेटणार होते, कीर्तन करून जर 15-10 भेटतात ना, मग तेवढं बोल, आणि तेवढं लोकांचं कल्याण करायचा मार्ग शोध। गायचं तरी देवासाठी ना, वाजवायचं तरी देवासाठीच ना। एवढी व्यवस्था कोणासाठी चालली? या आत्म्याच्या कल्याणासाठी चालली। आणि त्याच्यात जर मी म्हणजे कोण आहे? अरे कोण आहेस तू? हां, तुझ्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे ना, तेवढी टाटा बिर्लाच्या घरचा रोजचा केर निघतो। आपण कोण नाही इथे? विठ्ठल विठ्ठल, त्यांच्या घरचा केर आहे तो, आपली संपत्ती म्हणजे त्यांच्या घरचा केर। आता गाडीतून येता येता आमचे महाराज बोलले मला, ते म्हटले 150 एकराची कंपनी आहे म्हणली इथं। किती? तो रस्ता होता ना, तो कॉन्क्रिटीकरण केलेला। मला कौतुक वाटलं, म्हटलं कुठला महामार्ग जातोय बा हा, म्हणून विचारलं मी, म्हटलं कुठला आहे? म्हटले कंपनी आहे, कंपनी 150 एकरामध्ये। आता 150 एकरात ज्याची कंपनी असेल त्याच्या पुढे आपला 1.5 गुंठा कुणीकडे राहिला बुवा? त्याच्या पुढे आपला 1.5 गुंठा कुठं आहे? आणि वरून म्हणायचं मी कोणतरी आहे? अरे बाबा, आपल्या खरं सांग का, तुमचा मोठेपणा कशात आहे मी का? विठ्ठल माझा विठ्ठल
मेरे अपने और भगवान के सिवाय इस संसार में मेरा कोई है ही नहीं। ये भाव जैसे ही उदित होता है ना सरकार, उसी पल तुम्हारे दुखों का अंत शुरू है। दुःखाचा अंत कशात आहे? जे काय आहे ते त्वमेव शरणम गच्छ, सर्व भावेन भारत। हे भगवान, मैं सब धर्मों का त्याग, सबका त्याग करते हुए मैं आपके शरण में आया हूं। बस तुमच्या शरणागतीमध्ये त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। मेरा मुझ में कुछ नहीं, सब कुछ है तेरा, तेरा क्या लागे मेरा भाई मेरा भाई काय म्हणते बाकीच्या गोष्टी मला काही मतलबच नाही आहे ना। मैं सखी मैं प्रेम दीवानी मेरा के मारे बन बन भटकी, वैद्य मिला नहीं कोई, घायल की गत घायल जाने, जो कोई घायल होए। मीरा के प्रभु गिरिधर नागर, वैद्य सावरिया होय। किन प्रकारे ना तुमचं हृदय भगवंतासाठी व्याकुळ असलं पाहिजे, व्याकुळ। तोपर्यंत तुम्ही आहे आणि तेच खरं सुख आहे।
तुम्ही इथे का बसलाय माहित आहे का? तुमच्याकडे काय कमी आहे? तुमच्याकडे बंगला आहे, गाड्या आहे, माड्या आहे, सगळं तुमच्याकडे आहे. आणि इन ऍट अ टाइम तुम्ही भौतिक जीवनामध्ये तृप्त आहेत, तृप्त. आम्ही जेवायला गेलतो नाना, त्या माणसाचा बंगला आहे ना कोटीच्या पुढचा असेल, कोटीत. कोण तो म्हातारा, काय त्याचं वैभव. मी म्हटलं ना असंच राहा बाबा, असंच राहा. बंगला एवढा मोठा झाला पण म्हाताऱ्याचं धोतर सुटलं नाही, तिथंच आहे. आनंद वाटला. हो ना, मग एक नाही सगळे. मग आता कोटी रुपये यांच्याकडे आहे, बंगल्यात जर कोटीचा आहे तर बाकीचं काय असेल, आहे का नाही? मग विचार करा, जर तुम्ही सगळे कोट्याधीश आहे आणि तरी सुद्धा आता झोपायचं सोडून कीर्तनात बसलाय ना, याचा अर्थ असा आहे त्या कोट्यावधी रुपयापेक्षा सुद्धा तुम्हाला माहित आहे खरं सुख या कीर्तनामध्ये आहे. खरं सुख तुम्हाला माहित आहे ना इथे आहे. हा, म्हणून तुम्ही इथे बसलाय. नाहीतर तुम्हाला मी 10,000 रुपये जरी दिले असते, तुम्ही मला देणार आहेत, जास्त द्या, मी नाही म्हणणार नाही. हा, पण मी तुम्हाला दिले असते ना एकेकाला 10,000 रुपये, तरी तुम्ही इथे 1 तास सुद्धा बसला नसता. ज्या अर्थी कोट्यावधीची प्रॉपर्टी सोडून तुम्ही इथे बसलाय ना, त्या अर्थी तुम्हाला वेगळ्या काहीतरी वस्तूची गरज आहे आणि ती गरज कीर्तनकाराला कळली पाहिजे. विठ्ठल ज्या वेळेला ना महाराज भर्तृनाथ महाराज साधू झाले, भर्तृनाथ साधू झाले, अभी आपके लिए है. मुझे इतना आनंद हुआ कि एक नाथ किसी साधु का कीर्तन बजा रहा है, इससे बढ़िया और कोई आनंद नहीं हो सकता. बड़े पुण्य है आपके, बड़े पुण्य है महाराज कि आपके माँ की कोख आज पवित्र है, कि जिस कोख से आपने जन्म पाया है. इस दुनिया में कोई कितना भी बड़ा क्यों ना हो, कोई कितना भी बड़ा क्यों ना हो, भगवान शंकराचार्य महाराज कहते हैं कि सारी दुनिया सबसे बड़ी है, लेकिन सबसे बड़ियों में माँ सबसे बढ़िया हो. सबसे जगतामध्ये ना साधूला जन्म देणारी आई पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. साधूला जन्म देणारा बाप श्रेष्ठ आहे. साधूला जन्म देणारं गाव पवित्र आहे आणि साधूला जन्म देणारा परिसर पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. पण भानगड अशी आहे ना, जिथं साधू जन्माला येतो ना, ते भावबंद म्हणतात चला हे साधू संपला पाहिजे लवकर. काय करावं ना तेच कळत नाही. साधूच्या डोक्यात इच्छा काय, किती किती गोड आहे. हा, पवित्र ते कुळ पावन तो देश. पण सगळ्यात जास्त साधूला त्रास जर कोण देत असेल ना, त्याचे भावबंधन गणगोत काय, आणि विनाकारण बरं का, विनाकारण. तुम्हाला सांगतो ना, पतिव्रतेला नटायची गरजच नसते. पतिव्रतेला नटायची गरज नाही.
पतिव्रतेनं निस्तक पदर घेतला रे घेतला. हा, पतिव्रतेनं निस्त पदर घेतला रे घेतला का सीता. हा, लगेच सीता. आता जिला सीतेचं पावित्र्यच कळत नाही, कुठला शृंगार करायचा तिनं. म्हणून ना साहेब, या जगतामध्ये तुम्हाला काही नसू द्या, तुम्ही जसे आहात ना, ॲट इज इन ऑल वर्ल्ड अ टेलर कम्प्लीट अ मॅन परफेक्ट. इन ऑल वर्ल्ड अ टेलर कम्प्लीट अ मॅन परफेक्ट, बट इन इंडिया, इन आवर कंट्री, अ कॅरेक्टर कम्प्लीट अ मॅन परफेक्ट. स्वतःचं चरित्र निर्माण करा साहेब, एवढं ध्यानात ठेवा. तिथे स्वतःचं चरित्र आहे ना, आस्तिक्यादी चारित्र्यानी परिपालनीय आणि अहिंसा सत्य शौचदया आस्तिक्यादी चारित्र्यानी परिपालनीय. आणि भर्तृनाथ साधू झाले, साधू झाले, पिंगलेच्या मोहातून सुटले, पिंगलेचा मोह संपला. गोरक्षनाथ महाराजांची कृपा झाली आणि गोरक्षनाथांची कृपा झाल्यावर भर्तृनाथ योगी झाले. आणि योगी झालेली बातमी त्यांच्या मामाला कळाली, गोपीचंद राजाला. आणि गोपीचंद राजाला ही बातमी कळाली. भर्तृनाथांची गाठ घ्यायला भर्तृनाथांकडे आले. आणि भर्तृनाथांकडे आल्यानंतर विचारलं, का रे बाबा, म्हटलंय साधू झालास तू, राजा होतास. हां, भर्तृनाथ म्हणजे उज्जैनचे राजा. ज्या वेळेला ते सगळं झालं, विचारलं काय भानगड आहे, तुम्ही साधू झालाय, मग तुम्हाला राजा होऊन सुखी राहता येत नव्हतं का, मग काही योग करता येत नव्हता का. नाही म्हटलंय, माझे गुरुजी म्हटले, भोगो में कोई योगी नहीं हो सकता. भोगी या तो रोगी हो सकता है या दरिद्री हो सकता है, भोगी कदापि योगी नहीं हो सकता. भोगी योगी नाही होऊ शकत. पाची पक्वान्नाचं खातो, हा, जिलेबिया खातो, बासुंद्या खातो. हा, नाना, जिथं कीर्तन आहे तिथं गेल्यावर आहे ना, या आमच्या माता लोक इतक्या धार्मिक, यांच्यासारखं ना धर्म कोणच करू शकत नाही. सध्या ठेवा, 1000 संन्याशांनी मरावं आणि एका स्त्रीनं जन्माला यावं. महाराज, जर मला पुढचा जन्म जर भेटला ना, मी खरंच स्त्री होऊन जन्माला येईन, तुम्हाला खरं सांगतो. आणि जन्माला येऊन साधू संतांची सेवा करेल, तुम्हाला सांगतो. मना येईल तो जन्म दे, कुठल्याही कुळात जन्माला घाल, फक्त तुझं नाव विसरता कामा नाही देवा. परिणाम, भर्तृनाथ योगी झाले. गोपीचंदला सांगितलं, हा भोगी योगी नाही होता येत, मग तुम्हाला जर परमार्थ साध्य करायचा असेल तर तुम्हाला पण योगी व्हावं लागेल. इकडे जालंधरनाथ महाराजांच्या कृपेने मैनावतीच्या परीक्षेमध्ये हा सगळ्या, तुम्ही सविस्तर वाचून घ्या एकदा. परिणाम, गोपीचंदाला सुद्धा वाटायला लागलं आपण साधू व्हावं म्हणून. एक सांगू का साहेब तुम्हाला, एखाद्या साधूच्या जवळ तुम्ही गेला तर तुम्हाला परमार्थ करावा वाटला पाहिजे. पहिली पोझिशन समजून घ्या. तुम्ही ज्याच्या जवळ गेल्यावर आहे ना, तुम्हाला परमार्थ करावा वाटला पाहिजे, तोच खरा योगी आहे. आणि ज्याच्या जवळ गेल्यावर तुमच्या डोक्यात वेगळे वेगळे किडे पडतात ना, समजून चालायचं हे पुरं सडून आलेलं आहे म्हणून, हे सोयीचं नाही म्हणून. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, रागाचं वाटेल, पण सत्य एवढंच आहे. जिथं गेल्यावर आहे ना, मला एक सांगा, गुलाबाच्या फुलाजवळ गेलं काय येणार? सुगंध येणार. साखर जिभेवर ठेवली, हा बोला, मिरचीच्या खळ्यावर गेलं ठसका. तसं साधूच्या जवळ गेलं, तुम्ही साधक झाले पाहिजे. झाले पाहिजे की नाही? जर तुम्ही माझ्याजवळ येऊन जर तुम्हाला जर संसाराचे किडेच जर सुचत असेल, मी काय त्या लायकीचा नाच आहे.
तुम्हाला वैराग्य झालं पाहिजे, तुम्हाला विरक्ती आली पाहिजे, तुमचं मन देवाकडे धावलं पाहिजे. आणि ते जर धावत असेल ना, काल भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो, अशा साधूच्या चरणावर सर्वस्व समर्पित करून द्या. तुम्हाला सांगतो तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार काय नाही हो. एकच भेटावा, कोणीतरी एक भेटावा, गुरु भेटावा, गुरु. तुम्हाला सुखी व्हायचंय ना, सुखाचे मार्गच असे आहे साहेब. शरीरम स्वरूपम नवीनम कलत्रम धनम मेरुतुल्यम यशचारो चित्रम. हे सगळंच्या सगळं एक दिवस नष्ट होणार आहे. आणि तुम्हाला सुखीत जर व्हायचं असेल ना, तर विवेकाशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. चांगलं काय, वाईट काय, भलं काय, बुरं काय, योग्य काय, अयोग्य काय, याचं जोपर्यंत निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत सुख नावाची वस्तू विवेका वाचून अन्न पविजे समाधान. तो विवेक जो आहे ना महाराज, बरं का, तो विवेक फक्त आणि फक्त बाजारात नाही, विद्यापीठात नाही, कुठल्या पुस्तकात नाही, कुठंच नाही. तो विवेक फक्त चंद्र तेथे, चंद्रिका शंभू तेथे, शंभिका आणि संत तेथे. बिनु सत्संग विवेकन होई आणि राम कृपा बिनु सुलभन सोयी. गोपीचंद राजानं विचारलं काय केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही योगी व्हा. माझ्या गुरुच्या जवळ नेलं आणि मग गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या जवळ नेलं गोपीचंदाला. आणि सांगितलं तुला योगी व्हायचंय ना, मग हे कपडे उतरव. हे कपडे उतरव. नाना तुम्हाला सांगतो आता, आपल्याकडे अजून 20 मिनिटं आहे आणि 20 मिनिटांमध्ये साधू कळायला पाहिजे. अगोदर काय करतात, 12 वर्षभरपर्यंत त्याच्याकडे ब्रह्मचर्य पाळून घेतात गुरु. आणि तेवढं झालं का त्याला महापुरुष बनवतात. महापुरुष. महापुरुष या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याचे हे कपडे काढून घेतात, करगोटा तोडतात. करगोटा तोडतात. करगोटा तोडण्याचा अर्थ कळतो का? माणूस मेल्यावर करगोटा तोडतात का जाळायला नेतात? परत ऐका, माणूस मेला जाळायला नेताना करगोटा तोडतात का तसंच नेतात? तोडतात. मग महापुरुष बनवताना जिवंतपणे ज्याचा करगोटा तोडला याचा अर्थ कळला. तू आता मेला, संपला. तिथून पुढे त्याचं क्षौर करतात. त्याच्या अंगात डोक्यावरचे सगळे केस, मुंडन, शेंडी असते, शेंडी, त्याला चोटी म्हणतात. ती चोटी त्याचे जे मुख्य गुरु असतात, ज्याला सद्गुरू आपण मानतो, ते गुरुजी काय करतात, त्याचं चोटी कापून घेतात, चोटी काढतात. आता शेंडी कापून टाकली, बाप मेला, आई मेली, सगळं मेले.
तरी शेंडी कापतात का? नाही कापत. पण इथं त्यांचाही सुद्धा लवलेश नाही, शेंडी काढून टाकतात, कापून टाकतात. आता तू कुणाचाच नाहीस, तू फक्त एका ईश्वराचा, सत्याचा तू आहेस. सत्यम परम धारयती. त्या सत्याला प्रतिष्ठित समर्पित तो झालेला आहे. त्यानंतर पुढच्या क्रिया ऐका. त्यानंतर त्याला चितेच्या भस्माचं लेपन लावतात. आता गौरीचं करतात, पण पूर्वी चिता भस्मालेपस नगपिर कोरोटी परिकराह अमंगल्यम शीलम तव तु भवत नामयम अखिलम. हा, मग त्या चितेच्या भस्मानं त्याला भस्मगुरु लेपन करतात. त्यानंतर त्याला लंगोट, कौपिन, खलु भाग्यवंता, हा तो भाग्यवान लंगोट त्याला दिला जातो. आता हे ब्रह्मचर्य तुला टिकवायचं आहे, लंगोटबद्ध. आणि त्यानंतर गेरूच्या वस्त्रामध्ये धारण केलेलं हे भगव वस्त्र त्याला बांधतात ब्रह्मगाठीनं. असा पंचसंस्कार त्याचा होतो, महापुरुष. मग त्यानं गुरुनं दिलेल्या मंत्राचाच फक्त जप करायचा आहे. आणि तेवढा झाला, शाही स्नानाचा दिवस येतो. त्या दिवशी त्याची इच्छा असेल तर, गुरुची इच्छा असेल तर, त्या धर्मध्वजाखाली, आखाड्याच्या धर्मध्वजाखाली त्याला उभं करतात. गुरुजी महाराजांपूर्वीच्या ह्या आजही परंपरा आहेत त्या. आणि त्याच्या लिंगाला 3च झटके असे मारले जातात. मी तर 10 मिनटं बेशुद्धच होतो त्यावेळेस, मला तर कळलं नाही काय झालं ते. आणि त्यानंतर तो निष्क्रिय होऊन जातो संसारामध्ये. बाकीचा राडगाडग भरपूर आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रक्रिया आहे, त्याची दुनियादारी आहे, त्याच्यात गंज राडा आहे. आणि एवढं सगळं झालं की तो नागा तयार होतो, नागा. आणि त्याचं फक्त एकच काम आहे, जगाच्या कल्याणा देह कष्टविधी परोपकारे, असा तो महात्मा तयार होतो. आणि ते सर्व संस्कार करून भगवान श्री गोरक्षनाथ महाराजांनी गोपीचंदाला गोपीनाथ केलं. पण अगोदर सांगितलं, जाओ तुम्हारे राज्य में और भिक्षा मांग कर आओ, तब तुम्हें साधू बनाएंगे. आणि मग भिक्षेचं पात्र घेतलं. भिक्षेचं पात्र कोणतं तुम्हाला माहिती आहे का? कवटी. कवटी, हा, कवटी उलटी करायची, त्याच्यात आणायचं आणि ते खायचं. एवढं सोपं नाही ते. आणि मग त्या उलट्या कवटीमध्ये भिक्षा मागायला गोपीचंद राजा आपल्या राज्यामध्ये आले, काशीमध्ये. आणि अगोदर आईकडून भिक्षा मागायची म्हटलंय. अगोदर भिक्षा कुणाची मागायची? आईची. आणि आईकडे गेले. अलक निरंजन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देईच पार्वती मा भिक्षा दो. आणि आवाज ऐकला, पुकार ऐकला अलक निरंजनचा. मैनामाई बाहेर आली आणि त्या मैनावतीनं बाहेर पाहिलं, भगवे वस्त्र धारण केलेला स्वतःचा मुलगा उभा आहे, साधू होऊन पुढ्यात उभा आहे. आणि ज्यावेळेस हे पाहिलं, काय काय भावना असतील त्या आईच्या, काय हृदय असेल त्या मातेचं. म्हटले, पुत्री राजा बनकर आने वाले थे, योगी बनकर. हाँ माँ, अब तुम्हारे कारण मेरा कल्याण हो गया, तुझ्यामुळे माझं कल्याण झालंय आई, मला भिक्षा वाढ. ठीक आहे बेटा, मी तुला भिक्षा वाढते. 3 भिक्षा वाढल्या. पहिल्या भिक्षेमध्ये वाढलं, म्हटलं बेटा सदैव किल्ले में रहना. कुठं राहायचं? किल्ल्यात राहायचं. किल्ल्यात का जिथे कुठंच खिंडर नसलं पाहिजे, दरवाजा उघडा ठेवायचा नाही. आणि तो किल्ला म्हणजे कोणता? ब्रह्मचर्याचा किल्ला. पहिला किल्ला ब्रह्मचर्याचा. ती ब्रह्मचर्यम चरंती, हे की नाही? ते ब्रह्मचर्यम चरंती. ब्रह्मचर्याचा तेज वेगळा आहे. काय साहेब, हे सांगायला, ऐकायला, बोलायला आता व्यासपीठ नाही आहे. परिणाम
दुसरी भिक्षा सांगितले, बेटा सदैव पंच पकवान का भोजन करना. काय म्हटलंय? सदैव पंच पकवान का भोजन करना. बोले आई, साधूला कोरके भेटत नाही, कोरके. साधूला जर भिक्षा मागायला जर गेलं तर लोक म्हणतात, तुझ्या अंगाला काय, तुला काय खासड पडली का, काम कर ना. भीक मागतो, हल. तेवढं सहन करून पुढच्या दारावर जायचं आहे. कोण काय बोलेल, कोण काय बोलेल. आणि खरं सांगा माई, कुठल्या बाईनं साधूला गरम गरम चपाती वाढली तव्यावरची? कोण वाढतं? टोपल्यात उरलेली सकाळची असेल तर दुपारी वाढू, आणि रात्रीची असली तर सकाळची वाढू, है की नाही? कोण असं आहे की जिनं आपल्या तव्यावरची लेकरासाठी चपाती चालली, नवऱ्याला डब्या भरायला चपाती चालली, आणि एवढ्यात साधू आला आणि त्याला गरम चपाती वाढली तव्यावरची? म्हणले आई, साधूला कोरके नशिबाला नाही, आणि तू म्हणती पाची पकवान खायचं. म्हटलं हो बेटा, जेव्हा खळखळून भूक लागेल ना, बेशुद्ध पडायची वेळ येईल ना, त्यावेळेला कोरके सुद्धा पंचपक्वान झाल्याशिवाय राहणार नाही. बोले बेटा सदैव पंच पकवान का भोजन करना. और तीसरी बात कही, बेटा सदैव सोने के पलंग पर सोना. सदैव सोन्याच्या पलंगावर झोपायचं. आई, इथं बाडदान भेटत नाही, तू म्हणते सोन्याच्या पलंगावर झोपायचं आहे. होय पुत्र, ज्या वेळेला खरं जोपर्यंत झोप येत नाही ना, तोपर्यंत भजन, आणि पार अगदी पार झांजड यायला लागली, पडायला लागला, तेव्हा ज्ञानेश्वरी आपाप बंद झाली पाहिजे. तोपर्यंत वाचित राहा, वाचित राहा. अभ्यास अभ्यासेप्य समर्थ होसे. मत कर्म परमो भव आणि मधरतमपि कर्माने कुर्वन् सिद्धी भवाप्स्यते. आईच्या चरणावरची भिक्षा संपली आणि गोपीचंद राजा आता पुढच्या महालावर आला. स्वतःच्या बायकोचा महाल आहे तो, स्वतःच्या पट्टराणीचा महाल आहे तो, धर्मपत्नीचा महाल आहे तो. त्या महालावर आला आणि गोपीचंद राजाने अलगची जागृती केली. धर्मपत्नी बाहेर आली, सर्वांग सुंदर, सर्व अलंकार धारण केलेली माता बाहेर ज्या वेळेस आली. गोपीचंद राजाची बायको नवऱ्याला भगव्या कपड्यात पाहिलं, काय वाटलं असेल विचार करून सांगा. तुमचा नवरा तुमच्या पुढे डायरेक्ट भगव्या कपड्यातच आला. साहेब तुम्हाला उद्या साधूच बनवलं, माई तर मला एक सणसवाडीत तो परत येऊच देणार नाही कधी. म्हणे या मुक्तानंद बोला काही काम नाही स्वामीला, नवरा बिघडवला म्हटले माझा. एवढं सोपं नाही. एक सांग का साहेब, हर एक बापाला वाटतं माझा मुलगा कीर्तनकार व्हावा. चांगला आहे का? प्रत्येक आई बापाला वाटतं माझा मुलगा कीर्तनकार व्हावा, माझा मुलगा वेदांत वाचस्पती व्हावा, माझा मुलगा मृदुंगमणी व्हावा, माझा मुलगा गायनाचार्य व्हावा. वाटतं की नाही? माझा मुलगा संन्यासी व्हावा, वाटतं का? क्यों नाथजी? कुणाही बापाला वाटतं माझा मुलगा संन्यासी व्हावा म्हणून. विश्वास ठेवा साहेब, कलाकार गुणवान महाराज व्हावा वाटतं, पण साधू व्हावा वाटत नाही. मग विचार करा, ज्या आईनं आणि बापानं आपला मुलगा धर्माला साधू म्हणून दान केला असेल, ते आईबाप किती पवित्र आणि श्रेष्ठ असतील साहेब. कुठं भटकायची गरज नाहीये. परिणाम, बायको समोर आली, काय भिक्षा देऊ म्हटलंय. ठीक आहे म्हटले, महाराज तुम्हाला 2 भिक्षा देते. चांगलं आहे का? भारत देशाची, आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या जिजाऊ आईसाहेबांच्या कुशीत जेवढी पावित्रता असेल ना महाराज, ती पावित्रता ज्यांच्या पुण्याईनं जन्माला आली ना, त्या पुण्याईच्या चरित्राचं वर्णन तुमच्या पुढे सांगतोय मी तुम्हाला. ती काय म्हटली माहित आहे? महाराज माझ्या 2 भिक्षा घेऊन जा. पहिली भिक्षा, तुमचं मन सदैव भजनामध्ये रत राहो, आणि दुसरी भिक्षा, ते भजन करताना तुम्हाला माझी आठवण कधीच येऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे. दुसरी भिक्षा. पहिली भिक्षा कोणती? तुमचं मन सदैव भजनात रत राहो, आणि दुसरी भिक्षा कोणती? त्या भजनामध्ये माझी आठवण तुम्हाला कधीच येऊ नये. काय पावित्र्य असेल, काय श्रेष्ठत्व असेल. पण महाराज साधूची जबाबदारी आहे, जेवढी भिक्षा वाढली त्या भिक्षेच्या पात्रातून थोडं काढून परत द्यावं लागतं. बोले महाराज आता तुम्ही मला त्यातलं थोडं द्या. म्हटले काय महाराज,
मेरी एवढीच इच्छा आहे, माझी एवढीच विनंती आहे. काय? ज्या दिवशी माझा मृत्यू येईल ना, त्या दिवशी तुमची सुंदर पावलं माझ्या जवळ असावीत अशी माझी इच्छा आहे. काय म्हटली ती? ज्या दिवशी जिस पल मेरा मृत्यू हो उस वक्त साहेब आपके चरण कमल मेरे सन्निधि में हो, यही मेरी इच्छा है. बोले देवी अब तो मैं योगी बनकर जंगल चला जाऊंगा और फिर मैं कब आऊंगा तो अब दर्शन होना संभव नहीं. जिस पल ये वाक्य सुना, गोपीचंद महाराज के धर्म पत्नी ने उनकी तरफ देखा, चरणों में मस्तक नवाया. 2 मिनट बीत गए, 5 मिनट बीत गए. गोपीचंद राजा ने वो अपने पत्नी को हिलाकर देखा, वो तो वैकुंठ में चली गई थी, पति के चरणों में समर्पित हो गए थे. ये भारत देश की कन्याएं, मेरे भारत देश की माता इतनी महान है, उनके चरणों में, उनके सन्निधि में हमारा जन्म हुआ. हम बड़े खुद को भाग्यवान समजते हैं. जीवन कृतार्थ आहे. ती बाई त्यांच्या चरणावर समर्पित झाली, ती मृत्यू होऊन गेली. ही भिक्षा आहे. आणि अशांच्या सानिध्यामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांताचा मच्छिंद्राने बोध गोरक्षा वळला गह्यनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवा. म्हणून तुम्हाला समजा साहेब, या जगाच्या पाठीवर आईसारखं दैवत नाही, बापासारखा ईश्वर नाही, पतीसारखा परमेश्वर नाही, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा नाही, प्रभू रामचंद्रांसारखा देव नाही, बजरंग बलीसारखा भक्त नाही, जगद्गुरु तुकोबरायांसारखा संत नाही, आणि या विश्वाच्या पाठीवर आपल्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय. एक नाही 2 जिवंत बळी दिलेत आम्ही वारकरी संप्रदायाचा पाया रावताना. हा एवढं सोपं नाही. ज्ञानदेवे रचिला पाया, समर्पणातून हा संप्रदाय उभा राहिलाय. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या समाधीकडे पाहिलं, आणि त्यावेळेला वाटलं वा, असा तेच एकमेव पुण्य आहे की ज्यांच्या जवळ गेल्यावर द्वंद्वांचा नाश होतो. म्हणून महाराज, असा कोण पुण्यवान? असा कोण पुण्यवान आहे की जे हे द्वंद्वादिक, त्याचा द्वंद्व गेलाय. द्वंद्व समशत्रोचे मित्रेच तथा मानाप मानयो शीतोष्ण सुख दुःखेशो. असा कोण?
तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान मी प्रियो नरः. कुणाची गाठ घ्यायची आम्हाला? अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा. का माहितीये का साहेब? कुंभमेळा चालू आहे ना, कुंभमेळा. तुम्हाला काय वाटतं? गंगा यमुना सरस्वतीच्या मध्ये स्नान केलं म्हणजे पुण्य भेटतं, पाप नष्ट होतात. महिमाच आहे. या काळामध्ये गंगेचं स्नान केलं, संगमाचं स्नान केलं तर या जगात जन्मजन्मांतरी तुम्ही जेवढे पाप केले ते सगळेच्या सगळे संपले, नष्ट झाले. आणि म्हणून लोक काय करतात? गेले की नाही? आज किती मेले माहिती आहे का? हा, रेल्वेच्या पुलावर चेंगरून. काय झालं लोकांना ना, लोकांना एवढंच कळलं नाही, सगळं कळलं, एवढंच नाही कळलं. तुम्हाला सांगा साहेब, तुम्ही कुठेही जा पापाचं क्षलन नाही होत, नाही होत. पण गंगा पापम शचितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यंच हरे श्री गुरुदर्शनम. गंगेमध्ये स्नान केलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे. पाप गेले, पाप गेले. आणि आता कीर्तन संपणार आहे 10 मिनिटामध्ये. आणि कीर्तन संपल्या बंडल तयार आहेत. बंडल आहे का नाही तयार? मी घेतल्याशिवाय जाणार आहे का? बरं, त्याच्यामध्ये 100-500 कमी टाकले तर परत गाडी मागं आणणार आहे की नाही? आणणार आहे. म्हणजे अगोदरच जास्त देऊन ठेवा, म्हणजे उचकायची गरज आली नाही पाहिजे, मोजून पाहायची गरज आली नाही पाहिजे. बरोबर की नाही? त्यात काय ताकाला जायचं, उगा गाडगं लपून ठेवायचं कशासाठी? आपलं सरळ सांगायचं, उगा काही लबाड्या करण्यात काही मजा नाही. मग आता कीर्तन संपल्यावर मी पाकिट घेणारच आहे. मग तुकाराम महाराज म्हटले, घेती देती तेही परत आहे का? ते काय म्हटले? घेती देती तेही नरका जाती. मग आता तुम्ही पाकिट देणार आहे, मी घेणार आहे. मग तुम्ही स्वर्गात जाणार की नरकात जाणार? ते सांगतो आता. मग एक सांगा मला, कळलं? घेती देती तेही नरका जाते. मग आता कीर्तन झाल्यावर मी पाकिट घेणार आहे, जायचं कुठं आपण ठरवू. मला तर नरकात जायचं आहे बुवा, मला तर नरकात जायचं आहे, तेव्हा मी पाकिट घेणार आहे असं तुम्ही म्हणा. आता संगमामध्ये स्नान केलं, जसं कडू भोपळा घरी कडू, गंगेत नेला, बुडून आणला आणि घरी आणून परत फोडून चोखून पाहिला, कडूच्या कडूच. मग नेमकं काय हे कळालं पाहिजे. ज्या वृत्तीनं तुम्ही स्नान करू राहिले ना, त्या वृत्तीला कळालं पाहिजे काय, मला शुद्ध व्हायचं आहे, सुचिरभूत व्हायचं आहे. आणि त्यासाठी ना बरं का कुंभमेळा आहे. वर्षभर गंगा आहे, त्या गंगेमध्ये स्नान केलं तुम्हाला पुण्य भेटेल. पण तुमच्या मनाची वृत्ती जर बदलवायची असेल ना, तर गंगा मातेनं शंकराला विचारलं, म्हणले भगवान या सगळ्या पाप्यांचा उद्धार मी करणार आहे, पण हे पाप मला लागणार आहे, मग मी पवित्र कशी होणार? म्हटले घाबरू नको, या कुंभवेळेच्या वेळेला संत महात्मे ऋषीमुनी तुझ्यात येतील, तिथे स्नान करतील, त्यांच्या चरणाची धूळ तुला लागली, त्यांच्या चरणाची रज लागली, तुझे पाप नष्ट होतील. कुणाचे? गंगेचे. म्हणून तुम्हाला जर सानिध्यात जायचं असेल, गंगेचं स्नान करा, पण संतांच्या समागमामध्ये राहा. संत समागमे धरोनी आवडी आणि करावे तातडी परमार्थी. म्हणून असा कोण पुण्यवान आहे, जिही द्वंद्वाधिक दुरावले, हे देवा ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटनी. का? सगळं भेटतं, सगळं भेटतं, पण बहु अवघड आहे संत भेटी. नाना
या जगामध्ये सगळं भेटतात बरं का, सगळे भेटतात. विद्वान भेटेल, वेदांत वाचस्पती भेटेल, माझ्यासारखे तर तुम्हाला 1000 भेटतील. पण या जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल स महात्मा सुदुर्लभा. सगळ्यात अवघड बहुअवघड आहे संत भेटे आणि परे जगाचे करुणा केली. पण ज्ञानोबराया तुमचं दर्शन झालं, तुम्ही कुठल्या तरी रूपात भेटले. आता बऱ्याच काळानं तुमची माझी भेट झाली. आता एकच इच्छा आहे, तुका म्हणे मग नैवृत्तीवरी आणि ऐसेवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई तुका म्हणे मग निवृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडणे ऐसेवरी मे माझ दावे नारायणा अंतरीच्या खुणा प्रगट. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी सणसवाडी काल भैरवनाथ महाराज भक्त देवस्थान महाभगवंताच्या सानिध्यामध्ये या सुंदर अशा मंदिरामध्ये हा कार्यक्रम चाललेला आहे. आमच्या भगवान श्री योगीराज दत्तपीठाधीश्वर भगवान श्री गुरुदेव भास्करगिरीजी महाराजांचे विनेकरी, आमच्या देवगड संस्थांचे विनेकरी आमचे सचे बाबा या ठिकाणी महाराज. बाबांचा अधिकार फार मोठा आहे. वास्तविक पता बाबा विनेकरीत आमच्या संस्थांचे देवगडला विनेकरी आहेत. आणि आम्ही त्यांच्या पुढं कीर्तनाला उभं राहणं म्हणजे आज्ञा नाही, बालकपण आहे. पण आपल्या नेवासा देवगड महाराज साहेब आमचे विनेकरी आहेत. दिंडीचे, कीर्तनाचे, सगळ्या कार्यक्रमांचे. त्यांच्याशिवाय विना चालत नाही. त्यांच्या पुढे आम्ही बालक आहे, तरी आम्हाला मोठ्या हृदयाने ते आम्हाला स्वीकार करतात. त्यांचा मोठेपणा आहे. ते कीर्तनाला बसलेत याचा अर्थ साक्षात आमचे गुरुदेव भास्करगिरीजी महाराजच कीर्तनाला बसलेत असं आम्हाला वाटत असतं. आनंद त्याच्यामध्ये भाव असतो तो का हो. आमचे आळंदीवरून आलेले सगळे आमचे विद्वान रसिक गुरुदेवांचे सत्पुत्र आहेत. ते आपल्या वाणीला, आपल्या कंठाला त्यांनी धारण केलेलं आहे. अतिशय रममान. माझी तब्येत बरी नाही, माझं प्रयागला जाऊन आल्यामुळे कुंभातून ती धूळ ना तिकडे चिकट माती राहते ती वाळूची, आणि ती घशात अडकल्यामुळे आवाज काहीच आणि पाकिट काही सुटना, अशी काही गंमत झाली. म्हणून या निमित्ताने कार्यक्रम आहेत. सुंदर असा हार्मोनियम पेटीवर सुंदर स्वर दिले महाराजांनी. त्यांचे पण टाळ्या वाजवून एकदा स्वागत करूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने. महाराज वा, एका योग्याचं कीर्तन योग्याने वाजवावं असे आमचे अखिलनाथ महाराज महाराजांची आत्ताच दीक्षा झाली कुंभामध्ये. आणि तुमच्या परिसराचं भाग्य आहे. एक साधू शिरूर तालुक्याला रत्न प्राप्त झालंय महाराज हे. या रत्नाला सांभाळा. साधू सांभाळायला ताकद लागते. आणि साधूने पण भोगाकडे जायचं नाही, आपल्या योगात मस्त राहायचं. आपली मस्ती आपण अपने मस्ती में, आग लगे बस्ती में. अपने का कोई जरूरत नाही. आग लगे बस्ती में, आपण अपने मस्ती में. आपली मस्ती सोडायची नाही, मस्त राहायचं. आणि साधूसारखी मस्ती या जगाच्या पाठीवर कोणाचीच नसू शकते महाराज. वाह वाह रे मौज फकीरांदी, कभी तोडन मैली चादर, कभी तोडन मैली चादर, कभी फकीर अहिरांदी. वाह वाह रे मौज फकीरांदी, वाह वाह रे मौज फकीरांदी.
साधूची वेगळी आहे महाराज. आणि म्हणून त्या वृत्तीमध्ये राहत असताना आम्हाला त्या मोबाईलमध्ये पण त्यांनी आता आणलंय, म्हणजे आम्हाला ऐकायला भेटल. आता तब्येत बरी नाही, आवाज आता चाललं ना, पण पुन्हा एकदा कधीतरी योग येतातच. आणि आमचे दादा आणतात, आमचे कमिटी मंडळ आहे ना, आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष माझ्यावर प्रेम भरपूर करतात, पूर्वीपासूनच आहे. आणि साधूला आणत चला, त्याचं काही नाही कळलं ना तरी चालेल, पण साधूला आणत चला, तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. हां, 8 कीर्तनांमध्ये ना, कुठे पण 8 कीर्तनामध्ये 2 साधू आणत चला साहेब, तुम्हाला सांगतो. हां, विरक्त राहिले पाहिजे आणि त्या वृत्तीनं तुमचा परमार्थ सिद्ध हो. आनंद आहे. मृदुंगावर महाराजांनी सुंदर साथ दिली. आमचं सगळं गावाचं परिसरातले सगळे आमचे टाळकरी माळकरी ताटीचे सगळी ही महाराज मंडळींचं हृदयापासून धन्यवाद देतो. वारकऱ्यांचं धन्यवाद, महाराजांचं धन्यवाद देतो. आमच्या चोपदाराचं विशेष धन्यवाद आहे. मंदिराचे पुजारी असतील, मंदिरांचं कार्यकर्ते असतील, सगळे सेवाभाव मंडळ असेल, त्या सगळ्यांचं हृदयापासून धन्यवाद देतो. आमचा आवाज तुमच्यापर्यंत, ज्यांनी अजिबात आवाज चालत नसताना सुद्धा तुमच्यापर्यंत इतक्या प्रेमाने लावला, अशा सिस्टम दादांचं हृदयापासून धन्यवाद आणि स्वागत करतो. अतिशय सुंदर त्यांनी काही तक्रार न करता, नाही तर त्यांच्यावर प्रेशर राहतो बुवाचा, हां कमीच कर, वाढवच, असंच कर, तसंच कर, लय अवघड राहणं आहे. पण तरीसुद्धा काहीच तक्रार, आणि मी तरी तक्रार करणारा आहे कुठं हो, गरीब साधू आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि यामध्ये 11 वाजले आणि तुम्ही पायाची मांडी पण नाही मोडली, तुम्ही काही कमी भाग्यवान असाल का? तुमचं पण धन्यवाद देतो. सगळ्यांचं हृदयापासून धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर महाराज माऊली, आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समवेत आलेले आमचे अजित महाराज आणि गोड आहेत, दोघेही गोड आहेत. PM आहेत आमच्या इकडे प्रशांतजी, त्यांचं प्रशांत मिचगुले नाव आहे, पण आम्ही ते PM असं शॉर्टकट आमचे मालक केलं आहे त्यांना. असे दोघंही पण, आणि दोघं सख्खे मामी भाऊ पण, मावस भाऊ पण आहेत आणि सख्खे चुलत भाऊ पण आहेत, आणि ते आम्हाला सांभाळतात. असे अजितजी आणि प्रशांतजी, त्या दोघांचा धन्यवाद देतो. आणि जिच्या कुशीमध्ये मी जन्म घेतला, जिच्या असीम कृपेने मला जन्म पाहून मला साधुतीनं बनवलं, अशी माझी जन्मदाती मातासुद्धा माझ्या संगती आहेत परमार्थ करायला. मला कुठं पटकायचे, लोक मला विचारतात, बोले महाराज आपके पास क्या है, आपके पास कौन सा मंदिर है, आपके पास कौन सा तीर्थ है? बोले मेरे पास कोई मंदिर नहीं और कोई मूर्त नहीं, मेरे पास केवल 2 भगवान है. एक भगवान का नाम मेरे पिताजी है और दूसरे भगवान का नाम मेरे माताजी है, और मेरे पास कुछ नहीं है. माझी आई आणि अंगणवाडीमध्ये सकाळी तिला 7 वाजता ड्युटीला पण जायचं आहे परत. म्हणजे आता इथून आता रात्री 2, 2:30, 3 वाजणार आहेत. नानांकडे चहा घ्यायचा आणि नानांकडून चहा घेऊन परत तिला सकाळी 7ला ड्युटीला निघायचं, 9ला ड्युटीवर हजर व्हायचं. परत उद्याचा कार्यक्रम तिसरीकडं चालूच आहे. येईन तिचं ना, मला असं वाटतं ना, खरं सांगतो सशे बाबा, माझ्या अंगाचं नाही बरं का, माझ्या आत्म्याचं कातडं काढावं आणि माझ्या आत्म्याचं कातडं काढून त्याचं पादत्राण करून तिच्या चरणावर समर्पित केलं तरी त्याचा उपकार फेटत नाही साहेब, तुम्हाला सांगतो. अशी आईच होऊ शकत नाही. परमार्थ एवढं सोपं नाही आहे. स्वतःची ड्युटी करायची, माझ्या संग 24 तास कार्यक्रमांना फिरायचं, आणि वरून तितक्याच प्रेशरनं, तितक्याच हसतमुखानं परत उभं राहायचं. आणि आलेला कुणी पण तिनं चतकोर भाकर आणि घोटभर पाणी पाजल्याशिवाय अजून पाठवला नाही. हा माझ्या परमार्थाचा विजय आहे, तुम्हाला सांगतो महाराज, माझा विजय आहे तो, काही अपेक्षा नाही आहे. चांगलं बघा, धर्माने जगा, समृद्धीने जगा. नानासुद्धा लग्नावरून आलेले पाहिलं मी, पण म्हटलं चला, आणि म्हटलं 10 मिनटं थांबतील जातील, पण नाही, मला सोडून जाणार कसे. कार्यक्रम संपेपर्यंत थांबलेत. नानांचं धन्यवाद, तुम्हा सगळ्या माता भगिनींचं धन्यवाद. ज्यांच्या गळ्यात माळ आहे भाग्यवान आहे, ज्यांच्या गळ्यात माळ नसेल तुळशीची माळा घालून घ्या. ज्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही सौभाग्यवती म्हणता येत नाही, ज्याला पाया नाही त्याला घर म्हणता येत नाही, ज्याला कळस नाही त्याला मंदिर म्हणता येत नाही, आणि ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही त्याला मनुष्य म्हणता येत नाही. आम्ही साधू आहेत, आम्ही संन्यासी लोक आहेत, तरीसुद्धा ना हे देखो. हां, आणि मंगळसूत्र तर किती मोठं आहे. हां, लाडकी लेक मी संताची,
मजवरी कृपा हो त्यांची. हा म्हणाले ना शुद्ध. आणि का माहितीये का, गळ्यात माळ घातली म्हणजे तुम्ही ज्ञानबा तुकाराम होणार नाही, पण गळ्यात माळ घातली ना तुमचा चांगल्या मार्गाकडे निघलेलं पहिलं चांगलं पाऊल असेल. म्हणून वारकरी व्हा, वारकरी व्हा, वारकरी व्हा. हा बरेच लोक आमच्याकडे, महाराज आम्हाला मूळव्याध आहे, मुतखडा आहे, पित्त आहे, सांधेवात आहे, हृदयविकार आहे, यांच्यासाठी आमच्याकडे काही आयुर्वेदिक औषध आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर आमच्याकडे संपर्क करा. आयुर्वेद आहे, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट अजिबात नाही. गुण येतो, आपलं कल्याण हो, आपलं मंगल हो. एक वार मोठ्या प्रेमाने हात वर करा. श्री काल भैरवनाथ महाराज की तुकाराम 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 जय विठ्ठल त्या दिवशी हरिभक्ती पारायण गुरुवर्य संत साहित्याच्या गाड्या अभ्यासक महाराज गिरी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचं ह्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. त्यांचा सन्मान आपल्या सप्तामंडळाच्या वतीनं गावाच्या वतीनं होत आहे. त्यांचा सन्मान अमोल हंबीर आणि दत्ता ठोंबरे आपण हे उच्चार केला. कुंभमेळ्याला गेल्याच्या नंतर पाप नष्ट होत नाही, पण अनावधानानं घडलेलं पाप हे मात्र त्या ठिकाणी नक्कीच नष्ट होतं. आणि यासाठी लोक कुंभमेळ्याला स्वागत करतो. ह्या ठिकाणी आपल्या क्वाड यांचा सन्मान आपल्या सप्तामंडळाच्या वतीने होत आहे. हरिभक्त यांचा ह्या ठिकाणी जागर होईल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून सर्व ते पहा, उद्या संतोष महाराज कोठवळे घ्या, देव डैतन या ठिकाणचे महाराज आहे.